नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे रहस्यमय डायरी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मानस, टीना, वीणा आणि अवी हे चौघे एकमेकांचे जिवलग मित्र होते. ते चौघेही वसतिगृहातच राहत होते. शनिवारची संध्याकाळ होती. त्यांना खूप कंटाळा आला होता. त्यांना काहीतरी मनोरंजक करायचे होते. त्यांना वाटले की त्यांच्या वसतिगृहातील पोटमाळा जाळून काढणे एक चांगली कल्पना असू शकते. वसतिगृहाचा पोटमाळा एक अशी जागा होती जी यापूर्वी कोणीही पाहिली नव्हती किंवा तिथे जाण्याचा कोणी प्रयत्नही केला नव्हता. त्यांना वाटले की कदाचित त्यांना काही मनोरंजक सामग्री सापडेल किंवा कदाचित असे काहीतरी जे विकून थोडे पैसे त्यांना मिळतील. ते सर्वांची नजर चुकवून पोटमाळावर चढले आणि धुळीच्या जाड थराने झाकलेल्या जुन्या खोक्यांना आणि पिशव्यांना खोदायला सुरुवात केली. त्यांना तो पोटमाळा खजिन्यासारखा वाटत होता. त्यांच्या चंचल मनाला तिथे काय शोधू आणि काय नको असे झाले होते. त्यांना खूप जुने कपडे आणि वस्तू सापडल्या जे त्यांना दुसऱ्या पिढीतल्या आहेत असे वाटले. कुत्र्याच्या कानासारखी पाने असलेली पुस्तके आणि अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कागदांचा ढीग. ते शोधाशोध करत असताना वेगवेगळ्या विनोदांच्या गप्पा मारत होते. प्रत्येक जुनी गोष्ट नवीन संभाषण आणि विनोद निर्माण करत होती. कंटाळवाणी दुपार घालवण्याचा हा एक मजेशीर मार्ग त्यांना सापडला होता. अरे हे बघा, टीना चामड्याने बांधलेली डायरी हातात धरून म्हणाली. हे 1984 सालचे आहे. कदाचित त्यात काही रसाळ रहस्ये किंवा गप्पा गोष्टी असतील. मला बघू दे, मानस तिच्याकडून डायरी हिसकावत म्हणाला. त्याने ते उघडले आणि पहिले पान वाचले. हे लिसा नावाच्या मुलीचे आहे. ती आपल्यासारखीच इथे नवीन होती. तिने कशाबद्दल लिहिले आहे? वीणाने मानसच्या खांद्यावर टेकून विचारले. काहीच नाही, फक्त तिचे वर्ग, तिचे मित्र, तिचे क्रश. टिपिकल टीनेजर सामग्री आहे. मानस पृष्ठे पलटवत म्हणाला. कदाचित तिचं पुढे काय झालं ते आपण शोधू शकू, अवीने सुचवले. कदाचित ती पदवीधर झाली असेल किंवा इथून बाहेर पडली असेल किंवा तिचं लग्न झालं असेल किंवा ती मेली असेल, टीना भीतीदायक आवाजात म्हणाली. थांब टीना, हा चेष्टेचा विषय नाही, अवी म्हणाला. चला मित्रांनो, आपण एकत्रच वाचूया. कदाचित आपण तिच्या आयुष्यातून काहीतरी शिकू शकेल, वीणा म्हणाली. ठीक आहे, पण आपण ते मोठ्याने वाचू, मानस म्हणाला. डील, इतरांनी मान्य केले. डायरी मध्यभागी ठेवून ते वर्तुळात बसले. मानसने डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय डायरी, आज माझा कॉलेजमधला पहिला दिवस होता. मी खूप घाबरले होते आणि उत्साही पण होते. मी माझी रूममेट मिलीला भेटले. ती छान दिसते पण थोडी लाजाळू आहे. आमच्यात बरेच साम्य आहे. आम्हा दोघींना संगीत, चित्रपट आणि पुस्तके वाचायला आवडतात. आमच्याकडे मानसशास्त्र देखील आहे. मला आशा आहे की आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी होऊ शकतो. मानसने थोडा वेळ वाचली, मग डायरी टीनाकडे दिली. तिने कथा पुढे चालू ठेवली. प्रिय डायरी, काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडले. त्यात मिली आणि मी वसतिगृहाच्या पायऱ्यांवरून चालत होतो. तेव्हा अचानक मिली पायऱ्यांवरून घसरून खाली पडली. ती तीव्रतेने डोक्यावर आपटली होती आणि ते खूप खरे वाटले. टीनाने थोडा वेळ वाचली, मग डायरी वीणाकडे दिली. तिने कथा पुन्हा सुरू केली. प्रिय डायरी, आज जे घडले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मी मिलीसोबत होते
आणि माझ्या स्वप्नांप्रमाणेच मिली प्रत्यक्षात पायऱ्यांवरून खाली पडली. मी तिची काहीच मदत करू शकले नाही, पण आश्चर्यचकित नक्की झाले. हा फक्त योगायोग होता की आणखी काही? वीणाने वाचन थांबवले. त्यांना धक्काच बसला. वीणाने डायरी अवीकडे दिली. त्याने कथा पुढे नेली. लिसाने तिच्या डायरीत अशा अनेक घटनांचे वर्णन केले होते जे खरे ठरले. वसतिगृहात घडणाऱ्या वाईट घटनांचे दर्शन तिला होत होते आणि त्यातील काही सत्यात उतरल्या होत्या. काही घटना लगेच दुसऱ्या दिवशी खऱ्या व्हायच्या, तर काही घटना घडायला महिने पण उलटून जायचे. अवीने थोडा वेळ वाचलं, मग थांबला. त्याने इतरांकडे पाहिले. ते सर्व फिक्कट आणि शांत होते. बापरे, हे काहीतरी भयंकर आहे. कदाचित आपण हे वाचणं थांबवलं पाहिजे, तो म्हणाला. नाही, आपल्याला ते पूर्ण करावे लागेल. कदाचित त्यात या सगळ्या पाठीमागचे स्पष्टीकरण पण लिहिले असेल. कदाचित ते सर्व थांबवण्याचा एखादा मार्ग असेल, किंवा कदाचित एक आनंदी शेवट असेल, मानस म्हणाला. चल अवी, जरा शेवटचे पान वाच प्लीज, वीणा म्हणाली. अवीने उसासा टाकून डायरी उचलली. त्याने शेवटचे पान वाचायला सुरुवात केली. प्रिय डायरी, आज मला सगळ्यात वाईट स्वप्न पडले. मी स्वप्नात पाहिले की वसतिगृहाच्या पोटमाळात 4 अनोळखी लोक आहेत आणि ते काहीतरी वाचत आहेत. ते माझ्याच वयाचे दिसत होते, पण त्यांनी वेगळेच कपडे घातले होते आणि वेगवेगळी गॅजेट्स पण त्यांच्याकडे होती. सगळं चांगलं चाललं होतं. मात्र त्यानंतर अचानक त्यांना धुराचा वास आला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्यांना ज्वाला दिसल्या. वसतिगृहाला आग लागली होती. त्यांनी पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. आग खूप वेगाने पसरत होती. दाराला कुलूप होते. खिडकी बंद होती. ते जोराजोरात ओरडत होते आणि फक्त ओरडतच राहिले, परंतु कोणीही त्यांचे आवाज ऐकले नाही आणि ते सर्व जिवंत जाळले गेले. अवीने वाचन संपवले आणि डायरी टाकली. त्याने त्याच्या मित्रांकडे पाहिले, जे त्याच्याकडे भयभीतपणे पाहत होते. अरे, तुम्हाला वास येतो आहे का, त्याने विचारले. त्यांनी हवा वाचली आणि धुराचा वास घेतला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि ज्वाला दिसल्या. त्यांना कळून चुकले होते की आता त्यांच्यासोबत काय घडणार आहे ते. त्यांनी तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.